राजेंद्र मेहरे 11वी कला शाखेची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐका. छाताळ्यातून नाद भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताळ्यातून नाद भवानी गाते. काळजात राहती रक्तात वाहती राजे, काळजात राहती रक्तात वाहती राजे. तुफान झेल तो वाघवेच तो वाघ मराठी माझा, तुफान झेल तो वाघवेच तो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोपतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघासागर शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे. शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधले, ज्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी असावी. चीनच्या भिंतीला तर आपण जगातील एक आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला तर आपण जगातील एक आश्चर्य मानतो. मग हे काय आहे? नुसतं अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान वैशित न्यायालंकार वंदित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी इतिहास लिहिला. 350 वर्ष पूर्ण झाले या शिवाजी महाराजांच्या इतिहासाला. महाराष्ट्रात असा एकमेव असा इतिहास लिहिला, असा एकमेव असा शिवकार होता की जिथे लोक मरायसाठी नाही होते तर जगण्यासाठी नाही, जगण्याच्या पेक्षा लोक मरायला प्राधान्य देत होते. शिवाजी हा शब्द कधी कोणी उलट बसलाय का? जीवाशी असा शब्द तयार होतो ज्याच्या नावातच जीवाशी खेळणं होतं, ज्याच्या नावातच जीवाचा संघर्ष होता. असा संघर्ष पाहून मुघल सुद्धा त्याचे सुबक नतमस्तक झाले होते. माझे नाव रुद्रेश चंद्रशेखर रसे. माझे नाव देवेश उमेश सलम. आम्ही दोघं 5 वर्षाचे विद्यार्थी. आज आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक पोवाडा सादर करीत आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यानं फुटला घाम, याला कोण घाली सेने दरबारी पुष्टी बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गप्पगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं इंडा उचलला. नाव तेच अफजल खान, नाव तेच अफजल खान. जिथं जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकते चिरडून. खान निघाल्या मोठ्या गुरमीत, तेच घोड दळ पैदळ. फौज पाटलही बक्कळ, अंगी हातीचं बळ. पाहणारा कापे चळचळ. हे तितकाने सेना निघाली, गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया वहिनीची आबरू लुटली. कोण रोखणारे वादळ. इकडे निजाम, इकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो एक बोलू लागला, शिवबाचं काही खरं नाही. महाराज आपण काही दिवसांसाठी अभ्यासस्थळी पळून जायचं. काय बोलला रायबा. अशा मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावते का म्हणे. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गहिंदी कावा, भेटीचा धाडा सांगावा. जोरात गळ्याच्या आमने सामने भेटीचा धाडा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. तुम्हाला नाही त्याला शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्याच नाही जाणीव शक्ती
संगती महालाल शिवाबाच संगती महालाल राजाला बनखान